भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकली आहे। मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ मराठी लोक कुणाची भाकर खातायत, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगतायत असा उल्लेख यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यात केलेला आहे। भाजप खासदार निशिकांत दुबे यांची भाषा घसरली। मराठी आंदोलक सदाउद्दीन, मसूद अजहर, दाऊद सारखे आहेत असं त्यांनी वक्तव्य केलंय। हिंदी भाषिकांना मनसेने मारहाण केल्यानंतर वक्तव्य केलंय। हम मराठी का सम्मान करते हैं। मराठी एक आदरणीय भाषा है और हम छत्रपति साहू जी महाराज, छत्रपति शिवाजी जी महाराज, हम तो सभी मराठी स्वतंत्रता सेनानियों का सम्मान करते हैं। महाराष्ट्र के स्वतंत्रता में, हमारी भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है। लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। आता निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही। आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। आपल्यासोबत किशोरी पेडणेकर ताई फोन लाईन वरून जोडलेले आहेत। किशोरी ताई, आपण पाहतोय भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मराठी भाषिकांविरोधात त्यांनी गरळ ओकलेली आहे। मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू असं वक्तव्य त्यांनी केलंय। मुळामध्ये जे खासदार म्हणून भाजपाच्या आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार कळतंय ज्या पद्धतीने शड्डू ठोकले जात आहेत, कारण नसताना आम्ही कुठल्याही भाषेचा विरोध केलेला नाही। आम्ही फक्त 1ली ते 4थी ही भाषा मुलांवर लादू नका, मुळात 5वी पासून आपल्याला ती भाषा आहे याच गोष्टीवरती हा जो की सगळं GR वगैरे मागे घ्यावा लागला। पण हा फक्त आम्ही नाही मागितला, याच्यामध्ये ज्या आमच्या सिने कलाकार आहेत ज्यांनी हा मराठीवर खूप चांगलं अभ्यास केलाय, त्या चिन्मयीताई किंवा विचारवंत किंवा शिक्षणामधले विचारवंत यांनी तो संपूर्ण वेळेनुसार, वयानुसार ते दिलेलं शेड्यूल आहे त्याला बाजूला करून त्या पद्धतीने हिंदी विषय कारण नसताना सक्तीचा केला। 1ली ते 4थीला हिंदी आम्ही शिकलो, आम्हालाही हिंदी येते, पण 5वी पासून होतं आणि आमचं म्हणणं तेच होतं भाषेला विरोध नाही। मुलं जरा मोठी होऊ देत, 1ली ते 4थी मुलांना 1ली त्यांची मातृभाषा चांगली कळू देत। इंग्रजी भाषा तर आलीच पाहिजे कारण ती व्यवहाराची भाषा आहे। तर इंग्रजी भाषा लिहायला वेगळी आहे, ती बोलायला तर त्याच्यापेक्षा वेगळी आहे, समजून घ्यायला वेगळी आहे। पण हिंदी आणि मराठी ही जवळपास ज्याच्यामधले अनुस्वार असतील, वेलांटी असतील, उकार असतील, व्यंजन असतील, जे आपल्या व्याकरण आहे समृद्ध व्याकरण, त्याच्यामध्ये मराठी भाषेला मुलं कन्फ्यूज होऊ शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी इतर लोकांनी विरोध केला आणि आम्ही मराठी भाषेच्या, हिंदी भाषेचा नाही। आता जे कोण खासदार आहेत दुबेजी, जे कुठून तरी बिहार मधनं मला वाटतं बोलतायत, अहो तुम्ही तिकडे बसताय, इथे कारण नसताना मराठी माणसाला लढवण्यासाठी, मराठी माणसाला भिडवण्यासाठी तुम्ही हे उद्योगधंदे करताय फालतू काहीतरी। मध्ये कोणतरी एक केडिया आला, मग भोजपुरी थर्ड क्लास फिल्मचा ऍक्टर आला, म्हणजे काय सुपाऱ्या घेतल्यात आणि सुपाऱ्या घेतल्या असतील तर त्या सुपाऱ्या ठेचता येतात। पण कालच आशिष शेलारांनी सांगितलं अगर भाषिकांवर जर कोणी अन्याय नाही केला तर आम्ही खपवून नाही घेणार। मग आता तुमच्या मराठी भाषेवर अभिजात दर्जा दिल्यानंतर जो अन्याय होतोय, उठ सूट कोणी भाषा करतोय त्याचा आता काय करणार तुम्ही?
जी. बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेले आणि काय करायचं आता, ते काय करणार आहेत की नाही. म्हणजे आम्ही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी आमचे लढे कायम आहेत. त्याच्यामध्ये जे 105 जे हुतात्मे ते मराठीच होते. त्यामुळे सगळ्यांचा अपमान करायचा, कारण नसताना महाराष्ट्र लढवत राहायचं आणि बिघडवत राहायचं. आणि आमच्या मराठी मुलांच्या त्यांनी नोकऱ्या विचारायच्या नाहीत, त्यांनी व्यवसाय करायचे नाहीत, त्यांना ह्याच्यातच ठेवायचं. तो काही छुपा अजेंडा चाललाय, अतिशय चुकीचा आहे. त्याला आम्ही समर्थकपणे, मग आज राजसाहेब असतील, बाकीच्या सगळ्या पक्षांनी, जी. मग ते हिंदू आणि अदर भाषिक आणि मराठी हे सगळे आज एक झाले आहेत. जी, धन्यवाद आम्ही लढा किशोरीताई देऊ. आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.